नमस्कार. ओंकार बसले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत स्वामी संदेश. असा कोणता संदेश आहे की घरामध्ये येणारे संकट टळेल व स्वामींची सेवा तुम्ही करून तर बघा की त्याची पूर्ण इच्छा पूर्ण होईल. चला तर पाहूया. देव असं म्हणतो, माझ्या बाळा, तू हा व्हिडिओ वगळण्याचा विचार करण्यापूर्वी लक्षात ठेव की शेवटच्या 30 सेकंदामध्ये एक गुप्त खुलासा आहे ज्यामुळे तुझी आणि तुझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते आणि येणारे संकट तुझ्या हातून जे आहेत ते सर्व स्वामी हाताळू शकतात. पुढे स्वामी सांगतात, स्वामी आई म्हणते, तू माझ्यासमोर रडलेला प्रत्येक अश्रू मी प्रेमाने पाहिला आहे. हा कोणता साधारण व्हिडिओ नाही, तर थेट स्वर्गातून तुझ्यासाठी आलेला संदेश आहे. जर तुम्ही हा पवित्र संदेश पुढच्या 7 मिनिटे पाहण्यात यशस्वी ठरला तर तुझे जीवन पैशाने, आरोग्याने, समृद्धीने भरले जाईल. मला माहीत आहे तुझ्या भाग्यात खूप दुःख आहे, पण बाळा, अश्रू काढू नकोस. ही स्वामी आहेत, तुझ्या सदैव पाठीशी आहे. नेहमी लक्षात ठेव, मी तुमचा देव आणि तुमची ढाल आहे. तुमच्या जीवनातील सर्व भागामध्ये आशीर्वाद आणि समृद्धी आणण्यासाठी मी नियत आहे. खरे स्वामी भक्त असाल तर शेवटपर्यंत ऐका. 101% भाग्यात चमत्कार होईल. कुटुंबावर येणारं अटळ संकट टळेल. स्वामी असे म्हणतात पुढे, जीवनामध्ये वेगवेगळे अटळ संकट येतात. तुम्ही स्वामींची सेवा केला तर तुमचे सर्व संकट हे स्वामी पूर्णपणे टाळू शकतो आणि स्वामींचा आशीर्वाद हा तुमच्या पाठीशी अवश्य असेल. पुढे स्वामी म्हणतात, नेहमी लक्षात ठेव, मी तुमचा देव आणि तुमची ढाल आहे. तुमच्या जीवनातील सर्व भागामध्ये तुमचे येणारे अडचण हे पूर्ण ढाल म्हणून मी तुमचे अश्रू पुसू शकतो व ढाल काढू शकतो. आवडल्यास स्वामी समर्थ माऊली असे टाईप करा, लाईक करा. येत्या 3 तासात तुमच्या घरी एक आश्चर्यकारक चमत्कार येणार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी एक असा आहे जो अशक्य ते शक्य करू शकतो आणि फक्त एका साध्या स्पर्शाने जीवन बदलू शकतो. हे जाणून घ्या की मी सर्वशक्तिमान देव नेहमी तुमच्या पाठीशी आहे. बाळा, शत्रूंचा विचार करणं सोडून दे, कारण मी तुझा सर्वशक्तिमान देव आहे. मी तुझे रक्षण करेन, तुला हवे ते सर्व देईन आणि तुम्हाला विजयाकडे नेईन. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ स्वामी भक्तांना आवडेल असा हा व्हिडिओ आहे. स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर मुसळधार पावसाप्रमाणे वर्षाव करतील. तुम्ही त्यांच्या म्हणजे देवांच्या प्रेमात, शहाणपणात, दयाळूपणात भिजून जाल आणि भरपूर कृपा प्राप्त कराल. मी लोक सहाय्य आणि आर्थिक संसाधने तुमच्या मार्गाने पाठवीन, ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल. तुम्ही विश्रांती घेत असताना मी तुमच्यासाठी चमत्कार प्रकट करेन. तुमचे दुःखांचे क्षण आनंदात रूपांतरित होतील आणि तुमच्या आव्हानाचे संधीमध्ये रूपांतर होईल आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये तुमच्याकडे पुरेसे सर्व काही असेल. पुष्टी करण्यासाठी मी भाग्यशाली आहे. टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. तुमची मनोकामना पूर्ण होईल. देव म्हणतो, तुम्ही आज रात्री झोपेची तयारी करत असताना हे लक्षात ठेवा की दैवी हस्तक्षेप जवळ येत आहे आणि एक चमत्कारिक पुनर्प्राप्ती जवळ येत आहे. तुम्हाला कोणत्याही आजारापासून आणि कर्जाच्या ओझ्यापासून मुक्त करेल. तर देवाकडून चमत्कार मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. स्वामी माऊली सांगत आहेत, आज रात्री तुम्ही झोपेत असताना
तुम्ही ज्या चमत्कारासाठी प्रार्थना केली होती ती देव देईल. ते भव्य असेल आणि तुमच्या सर्व चिंता पुसून टाकेल. जेव्हा सर्व काही अंधुक दिसेल तेव्हा मी तुमच्यासाठी संधी निर्माण करीन. मी तुमच्या जीवनात उपचार, जीर्णोद्धार आणि सामर्थ्य आणीन. स्वामींनी सांगितले आहे, जो कोणी माझ्या शिकवणी ऐकतो त्यांचे मी पालन करतो. तो एखाद्या भक्कम पायावर घर बांधणाऱ्या माणसासारखा शहाणा असतो. मी जगाचा प्रकाश आहे. तुम्ही माझे अनुसरण केल्यास तुम्हाला अंधारात भटकण्याची गरज नाही, कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल. आज मी तुम्हाला शांती, उपचार आणि विजय देईन. तुमच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणाऱ्या विलक्षण आशीर्वादासाठी तयारी करा. तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. देवदूत तुला म्हणत आहेत, मी स्वर्गांचे दरवाजे उघडत आहे आणि तुम्हाला असंख्य आशीर्वाद देत आहे. मी तुम्हाला आध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याची आकांक्षा बाळगतो. तुमचे आरोग्य, वित्त आणि नातेसंबंध स्वामींच्या कृपेने सुधारतील आणि तुझं सर्व काही चांगलं होईल. बाळा, पुढील 3 मिनिटे लक्ष देऊन कान उघडे ठेवून ऐका, कारण याचा तुमच्या जीवनावर खूप मोठा चमत्कारिक परिणाम होऊ शकतो. मी सर्वशक्तिमान देव आहे, जो प्रदान करतो, बरे करतो, पुनर्जीवित करतो आणि आशीर्वाद देतो. जेव्हा तुम्ही सर्व काही माझ्यावर सोपवता तेव्हा तुम्ही तुमच्या पृथ्वीवरील जीवनात समृद्धीला आमंत्रित करत आहात आणि स्वर्गात खजिना जमा करता. तुमच्या वेदनांचे शक्तीत आणि तुमच्या अडचणीचे आशीर्वादात रूपांतर करत आहे. काळजी करू नका, मी तुमच्या कुटुंबाचे रक्षण करत आहे. जेव्हा आव्हाने येतात तेव्हा माझ्या वचनावर अवलंबून राहा. माझे तुमच्यावरचे प्रेम अतूट आहे आणि तुझे रक्षण करण्याची माझी शक्ती असीम आहे. तसेच माझ्या दैवी संरक्षणावर विश्वास ठेवा, कारण मीच आहे जो अंधारात प्रकाश टाकतो आणि ज्यांना तुमची हानी व्हावी अशी इच्छा आहे त्यांच्यासाठी मी न्यायीपणा आणतो. बाळा, तुला कधी कधी वाटते की माझा देव माझ्या संकटात धावूनच येत नाही, पण बाळा असे नाही. माझ्या अफाट संपत्तीतून तुमच्या सर्व गरजा पूर्ण करणारा मी आहे आणि तुमच्यासाठी माझा हेतू नेहमीच परोपकारी असतो, कधीही हानिकारक नसतो. मला तुमची मनापासून काळजी आहे. मी तुमचे रक्षण करतो आणि परिस्थिती दुर्गम वाटली तरीही मी हे सुनिश्चित करेन की सर्व काही तुमच्या फायद्याने होईल, कारण मी तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही. माझे प्रेमाचे शब्द तुमच्या अश्रू पुसतील, तुमच्या शारीरिक व्याधी बऱ्या होतील आणि तुमच्या हृदयातील खोल दुःखांचे डोंगर आनंदात रूपांतर होईल. हा स्वामीचा संदेश तुम्हाला कसा वाटला? आणि स्वामी समर्थ महाराज सांगतात पुढील संदेशामध्ये की जीवनामध्ये कधीही कुणावरती अन्याय करू नये व अन्याय करण्यासाठी कुणाला प्रोत्साहित करू नये. हृदयातील खोल दुःखांचे आनंद रूपांतर होईल. भगवंत म्हणतात, माझ्यामुळे अपरिय साध्य होते आणि तुम्हाला आनंद, आर्थिक स्वास्थ्य आणि उत्तम स्वास्थ्य देण्याने मला अपार आनंद मिळतो. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कायम तुमच्या पाठीशी आहे. जे उघड्या मनाने देवाकडे जातात त्यांना खरी त्याची पूर्णता कळते. तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात गडद काळ उजळून टाकाल. जेव्हा केव्हा तुम्हाला थकवा जाणवेल आणि जड वाटत असेल तेव्हा तुमच्या आत्म्याला जी शांती हवी आहे त्यासाठी त्याच्याकडे म्हणजे तुमच्या भगवंताकडे पहा. जेव्हा संकटे येतात तेव्हा माझे मार्गदर्शन घ्या आणि मी तुम्हाला सर्वात अंधारमय खोलीतून बाहेर काढीन. निराशाच्या क्षणी मी तुमचा दिवा आणि सांत्वन होईन.
मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आरोग्य, उपचार, गहन शांती आणि सुरक्षितता देईन. भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जिथे स्वामी पायी तिथे न्यून कार्य. स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. दुःखी चिंताग्रस्त स्वामी समर्थ माऊलींच्या भक्तांना हा पवित्र संदेश देतात. त्यांनीही देवाच्या शब्दाचा आधार भेटेल आणि तुम्हीही पुण्य कमवाल. ह्या येणाऱ्या 3 दिवसामध्ये जो कोणी तुम्हाला इजा करण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करतो, मी त्यांना माझ्या दैवी शक्तीने शिक्षा देतो. काळजी करू नका, देव तुमच्या बाजूने लढेल. तुम्ही एका परिवर्तनीय चमत्काराच्या पुढे आहात, ज्यामुळे तुम्हाला अतुलनीय आनंद मिळेल. उपचार आणि कायाकल्प जवळ येत आहेत. तुमचे आरोग्य, आर्थिक आणि वैयक्तिक संबंध सुधारत आहेत. जेव्हा इतरांनी अशक्यता जाहीर केली तेव्हा मी एक मार्ग तयार केला. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात जे चमत्कार घडतात ते पाहत राहा आणि तुम्ही ते पाहून आश्चर्यचकित होणार आहात. तुलाही भगवंताचा चमत्कार हवा असेल तर टाईप करा, देवा माझ्या भाग्यात चमत्कार करा आणि हा पवित्र संदेश शेवटपर्यंत पाहत राहा. तुमची सर्वात मोठी इच्छा भगवंत पूर्ण करतील. बाळा, आम्ही तुलाच सांगतोय. तुम्ही जीवनाचा प्रवास करत असताना लक्षात ठेवा, तुम्ही संपत्ती, यश, अधिक आनंद आणि सुधारित आरोग्याच्या दिशेने प्रवास करत आहात. तुम्हाला अडथळा आणणाऱ्या कोणत्याही शंका किंवा भीती नाकारून टाका. विश्वास ठेवा की मी केवळ तुमच्यासाठी उल्लेखनीय कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. मी तुझा देव आहे आणि तुझे सर्व दिवस मी तुझी काळजी घेईन. मी तुम्हाला निर्माण केले आहे आणि मी तुम्हाला मदत करण्यासाठी, तुमचे रक्षण करण्यासाठी आणि तुम्हाला प्रत्येक संकटातून दूर करण्यासाठी, वाचवण्यासाठी सदैव तेथे असेल. तुमच्या अंतःकरणात जिवंत असलेल्या विश्वासाने उपचार तुमच्या कुटुंबाला भेट देतील आणि आवश्यक असेल तेव्हा उपचार प्रकट होतील. चमत्कार प्रकट होतील. दैवी शक्तीने ठीक होणार आहे. तू फक्त भगवंत मनातल्या मनात नामस्मरण चालू ठेव आणि शेवटपर्यंत डोळे बंद करून ऐकत राहा. देव म्हणतो, मी तुमच्यासाठी असे पराक्रम करीन जे तुम्ही स्वतः कधीच व्यवस्थितपणे करू शकत नाही. आनंद, आरोग्य आणि संसाधनांच्या वाढीसाठी तयार व्हा. तुम्हाला विश्वास टिकवून ठेवा आणि तुम्हाला मिळालेला सर्वात महत्त्वाचा आशीर्वाद त्वरित जवळ येत आहे. एक महत्त्वपूर्ण बदल क्षितिजावर आहे आणि तो तुम्हाला चकित करेल, कारण ह्या आठवड्यात तुमच्यासाठी माझ्याकडे अविश्वसनीय योजना आहेत. खरंच हा आठवडा आनंदी आहे. आश्चर्य, सकारात्मक बातम्या, असंख्य आशीर्वाद, आनंद, सिद्धी आणि तुमच्या सर्व प्रयत्नांची उत्तरे यांनी भरलेला असेल. तुम्ही तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये सदैव पुढे जात राहणार आहात आणि कायम तुमची भरभराट होणार आहे. स्वर्गातून येणारा आनंद, पूर्ण आणि टिकून ठेवणारी पवित्र भेट वाटायला मी इथे आलो आहे. आशीर्वादित असणे म्हणजेच प्रत्येक आव्हानांचा सामना करणे, हे जाणून घेणे की तुमच्यावर दैवी शक्ती आहे. आशीर्वाद म्हणजे ज्याने तुम्हाला वाचवले आहे त्या तुमच्या देवाला तुमच्या अस्तित्व समर्पित करणे. भगवंताच्या कृपेने आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ओम नमः भगवते वासुदेवाय नमः टाईप करा. देव म्हणतो, तू माझा प्रिय मुलगा आहेस आणि आपले बंधन माझ्या शक्तीने सुरक्षित आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुम्हाला ह्या क्षणी शक्ती, शांतता आणि सामर्थ्य देतो. या दिवसापासून पुढे तुम्ही विजयी व्हाल आणि गोष्टी बदलू लागतील. माझ्या वचनावर विश्वास ठेवा. पुढे जा आणि धैर्यवान व्हा. माझ्यावर विसंबून राहा आणि तुमचे जीवन बदलत असताना पहा.
जर तुम्हाला असे वाटले असेल की मी अनुपस्थित आहे किंवा तुम्हाला सोडले आहे, तर आता समजून घ्या की मी नेहमी तुमच्या प्रार्थना ऐकल्या आहेत. स्वामी माऊली म्हणतात, आज मी तुझ्यावरील माझ्या प्रेमाची पुष्टी करतो आणि तुझे माझ्यासाठी किती अर्थ आहेत ते सांगून, तू माझे मूल आहेस आणि मी तुझी आई आहे. मीच तुझा देव आहे, मीच तुझा पिता आहे, ज्याच्याकडे तू संकोच न करता संपर्क साधू शकतोस. हे जाणून मला सर्वात जास्त आनंद वाटतो. लक्षात ठेवा आणि सत्याला धरून ठेवा. मी ह्या जगाला पराभूत केले आहे आणि तुम्हाला शक्तिशाली साधनाने सशस्त्र केले आहे. माझे प्रेम, तुमची आशा आणि माझ्यावरील तुमचा विश्वास खूप अनमोल आहे. जर तुझा देवावर विश्वास असेल तर हा पवित्र भक्तिमय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ऐकत रहा, कारण तुझ्या भाग्यात चमत्कार करणारे असे काही गुपित यामध्ये आहे. देव म्हणतो, मी तुम्हाला एक अद्भुत भेट देत आहे. तुम्ही विजेत्यांची उपस्थिती बाळगाल आणि इतर तुम्हाला महत्त्वपूर्ण प्रभावशाली व्यक्ती म्हणून पाहतील, कारण तुमची वागणूक तुमच्या स्वर्गीय पित्यांची शक्ती दर्शवते. तुमचे आशीर्वाद स्वीकारण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी देवांचे नाव घेऊन बाहेर पडा. माझ्यासोबतचा प्रत्येक नवीन दिवस दुःख, अशांतता आणि गोंधळापासून मुक्त करतो. खात्री बाळगा की तुम्हाला मदत करण्यासाठी, तुम्हाला शांत करण्यासाठी, तुमच्या शारीरिक आणि भावनिक जखमा बऱ्या करण्यासाठी आणि सर्व आध्यात्मिक संबंध जोडण्यासाठी तुमच्यासमोर व तुमच्या साथीला अडचणीला साथ देण्यासाठी सदैव तुमच्या पाठीशी असणार आहे. स्वामी समर्थ पुढे सांगतात की आध्यात्मिक संबंध जोडण्यासाठी तुमच्या समोर आहेत. होय, देव तुलाच सांगत आहे, मी तुझे सर्व दुःख नाहीसे करेन आणि तुला कायमची भीतीच्या पकडीतून मुक्त करेन. तुम्ही शांततेत जगावे, चांगले, आनंदी आणि तुझे अधिक परिपूर्ण दिवस जावेत अशी भगवंताची इच्छा आहे. लक्षात ठेवा की असंख्य आशीर्वाद त्यांच्या मार्गावर आहेत आणि आज तुमची महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची वेळ आहे. तुमच्या आजूबाजूला काय चालले आहे याचा गैरसमज करून घेऊ नका. जर तुम्हाला अडचणी येत असतील, संकटे अचानक उभे राहत असतील, तुमचे शत्रू क्षणोक्षणी विजयी होत असतील, तर शांत राहा आणि रागाने प्रतिक्रिया देऊ नका. देवावर राग ठेवू नका. वेळ आल्यावर सर्व काही ठीक होणार आहे. भगवंत नेहमी चमत्कार करत असतो. तुम्ही तयार असाल तर होय, मी तयार आहे असे देवाला सांगा आणि दुःखी, चिंताग्रस्त स्वामी समर्थ भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. तुमची सर्व संकटे नष्ट होतील. भगवंत म्हणतात, मला तुमच्याबद्दल कोणतीही वाईट इच्छा नाही. जर तुम्हाला काही वेगळे वाटत असेल तर तुमची दिशाभूल करणाऱ्या फसवणुकीचा सामना करा. तुम्ही माझे शब्द ऐकले नाहीत का? मी सर्व शक्तिमान देव आहे, जो तुमच्यावर बिनशर्त प्रेम करतो, तुम्हाला अनंत काळाचे जीवन देतो. मी तुमच्या विनंत्याकडे लक्ष देत असतो. घाबरू नका, मी इथे आहे. तुमचे सर्व बोलणे ऐकत आहे. मी तुमच्या प्रार्थनांना प्रतिसाद देत राहीन. असा विश्वास ठेवून तुम्ही मला साथ द्याल. मी उत्तर देत आहे. तुमचे अश्रू एक माधुर्य निर्माण करतात. एका खऱ्या दुःखाचे गाणे एक दुःख जे मान्य केले जाते आणि त्या सर्व शक्तिमान देवाकडून सांत्वन मिळते. माझ्या शब्दाचा संदर्भ घ्या. तुम्हाला माझे उत्तर देण्यासाठी मी तुमचे अश्रू माझ्याजवळ घेतो. तुमचे अश्रू व्यर्थ गेले नाहीत. उत्तर येणार आहेत. प्रार्थना पूर्ण होणार आहेत. माझ्या प्रेमाला विश्वासाने आलिंगन द्या. माझ्या शब्दांनी तुमचे मन तृप्त करा.
शत्रू तुमच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न करेल. माझ्या उपस्थितीत तुम्हाला अयोग्य वाटेल तरीही मी तुम्हाला देत राहीन, साथ तुम्हाला देत राहीन. माझे शब्द मी प्रमाणित करतात आणि तुमच्या जीवनातील माझी उपस्थिती याची पुष्टी करतो. तुम्ही माझ्याकडे आत्मविश्वासाने, सुरक्षित आणि विश्वासार्हतेने संपर्क साधू शकता. माझ्या स्वर्गीय राज्याचे दरवाजे तुमच्यासाठी खुले आहेत आणि खरंच मी तुझ्यावर प्रेमाचा दावा केला आहे आणि मी ते वेळोवेळी सिद्ध करेन. तुझेही तुझ्या देवावर प्रेम असेल तर टाईप करा, माझ्या तुझ्या देवावर प्रेम आहे आणि पुढची 3 मिनिटे हा व्हिडिओ पवित्र संदेश ऐकत राहा. स्वामी म्हणतात, तुमच्या जीवनातील मी चमत्कारिक आणि भव्य कृत्ये करणार आहे. यावर विश्वास ठेवा. समजून घ्या की तुमची मेहनत, प्रत्येक अश्रू आणि तुम्ही केलेली प्रत्येक प्रार्थना माझ्या प्रेमाच्या विशालतेत पुरस्कृत होतील. कठीण प्रसंगी माझ्यावर तुमचा विश्वास घट्ट राहील. आव्हानांना सामोरे जाताना हार मानू नका. तर हा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला आणि आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. स्वामी समर्थ पुढचा काय संदेश देतात ते तुम्हाला लवकरच सांगत जाईल व्हिडिओमध्ये. धन्यवाद.